दरम्यान राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी आता सरकार सरसावलंय, त्यामुळे कोणती मदत सरकारतर्फे करण्यात आलेली आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा। जायकवाडी धरणातनं 1,88,000 क्युसेक, येलदरी धरणातनं 29,400, उजनीतनं 75,000, हातनूर धरणातनं 65,800 तर गिरणा धरणातनं 54,500 क्युसेकनं विसर्ग सुरू असल्याची माहिती। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या सीना नदीला पूर, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं तर मंगेश चिवटेंच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांची विचारपूस। अतिवृष्टीमुळे नागपुरातील कळमेश्वरमध्ये संत्रा बागांचं मोठं नुकसान, नागपुरातील नुकसानीची बावनकुळेंकडून पाहणी, 5 तारखेपर्यंत पंचनामा करण्याचे बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये अशा सूचना, सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर प्रत्येक घराचा शेतीचा पंचनामा वेगळा करावा लागतो, बावनकुळेंचं वक्तव्य। अजित पवारांची उद्याची आमदारांसोबतची आढावा बैठक रद्द, दरम्यान आमदारांनी आपापल्या नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन मदत करावी, अजित पवारांच्या सूचना। मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पूरग्रस्तांना मदत, पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये न्यासाकडून 10 कोटींची मदत, न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठींची घोषणा। राज्यभरातील पूर परिस्थितीचा विचार करून यावेळचा छत्रपती राजघराणे दसरा उत्सव साधेपणाने साजरे करणार, उदयनराजे भोसले यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। पूरग्रस्तांना 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दादा भुसेंना सूचना।